नमस्कार मंडळी. तर नीट पेपर फुटी प्रकरणामुळे जो काही असंतोष झाला होता देशभरामध्ये, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके यांनी जंतर मंतर येथील मैदानावरती जे काही आंदोलन सुरू केले होते त्याला अखेर फुल स्टॉप भेटला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती आणि शेवटी ती मागणी पूर्ण झाली. शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दिला आणि शेवटी एक युथ जनरेशनचा विजय झाला असंच म्हणावं लागेल किंवा सत्यापुढे खोट्याला झुकावं लागलं असंच म्हणावं लागेल. आणि अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांना जवळजवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरामधून चांगला सपोर्ट हा लाभला. अनेक राजकीय नेत्यांचा त्यांना चांगला सपोर्ट होता आणि बरेच राजकीय नेते जंतर मंतर येथील मैदानावरती जाऊन त्यांची भेट घेत होते. महाराष्ट्रातून देखील शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, राज ठाकरे असोत आणि मनोज जरांगे पाटील असोत, अशा बऱ्याच लोकांनी अभिजित दिपके यांना समर्थन केले. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिला त्यानंतर अखेर हे आंदोलन थांबलं. मात्र आता या आंदोलनानंतर नवीन शिक्षण मंत्री देखील आपल्या देशाला लाभलेले आहेत. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न की यानंतर आता महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमकी छगन भुजबळ काय म्हणाले ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की जे काही घडलं ते सर्व तुमच्या समोर आहेत. मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी आपला जो राजीनामा आहे हा आधीच द्यायला पाहिजे होता, कारण या सर्व ज्या गोष्टी घडल्या या घडल्या नसत्या. आणि त्या म्हणजे जो पोलिसांनी लाठीचार्ज केला तो, किंवा देशभरामध्ये जी संतापाची लाट उसळलेली होती ही उसळली नसती. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते असोत किंवा कोणीही असोत त्या सर्वांनी एकत्र बसून चर्चा करायला पाहिजे होती व धर्मेंद्र प्रधान यांनी हा राजीनामा आपला 15 ते 20 दिवस आधीच आपला द्यायला पाहिजे होता, जेणेकरून या सर्व गोष्टी घडल्या नसत्या. त्यामुळे या गोष्टीवरती छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाला घरचाच आहेर सोपवला अशा चर्चा आता सध्या राज्यामध्ये होत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ जे काय बोलले त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.